नेहमीच्या प्रार्थनेने आपण आपल्या सेशनची सुरुवात करूया. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ओम. हरि ओम. बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नस आहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांच्या आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये येऊन पोचलेलो आहोत खरं तर. पण त्या शेवटच्या टप्प्यांकडे जाताना ही गोष्ट समर्थ आपल्या समोर दाखवून देतात की माणसांच्या मनस्थिती काय असतात. जसजसं आता खरं तर अज्ञानाच्या किंवा सामान्य व्यावहारिक पातळीवरच्या उपदेशापासून सखोल ज्ञानात्मक अशा उपदेशापर्यंत जायचं आहे पुढे खरं तर मनाच्या श्लोकात, की कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. म्हणजे ती अवस्था काय असते आणि तिथपर्यंत जायचं कसं, या ज्ञान प्रक्रियेच्या भागापर्यंत खरं तर आता हळूहळू जायचंय. पण तसं करताना मधली जी संक्रमणाची अवस्था असते, म्हणजे आपल्यासारखे लोक की पूर्ण ज्ञानी नाहीयेत, पण अध्यात्म म्हणजे काय, हा विषय म्हणजे काय हेच माहिती नाहीये असंही नाहीये, पण पूर्णपणाने फक्त संसार करतायत असंही नाहीये. फक्त संसारात अगदीच लिप्त आहेत, सारखं हवं नको करतायत, सारखं फायद्यांचा विचार करतायत असं पण नाहीये, पण पूर्णपणे तो सुटलेला पण नाहीये. आता अशा अवस्थेमध्ये हळूहळू त्या व्यक्तीला ज्ञान, जसजसं शब्दज्ञान त्या व्यक्तीला होत जातं, तसतसं त्या व्यक्तीची अवस्था अशी पण होण्याची शक्यता असते की त्या शब्दज्ञानानेच ती व्यक्ती तिला स्वतःविषयी खूप मोठं असं वाटण्याची, आपण किती मोठे आहोत असं वाटण्याची शक्यता असते. आणि मग ती व्यक्ती बरंच काही वाचते, अनेक तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचते. असं एक काव्य आहे की समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. तसं त्या ज्ञानाच्या, शब्दात्मक ज्ञानाचं ते तसं होतं. कारण का उपदेश अध्यात्माचा करायला कोणाला काही प्रॉब्लेम नसतो. याचं कारण का ते जेव्हा वास्तवात प्रत्यक्षात उतरतं अध्यात्म, त्यावेळेला ते कठीण असतं. त्यामुळे विचार एखाद्याला सांगणं आणि तो विचार स्वतः जगून मग तो समोरच्याला सांगणं, याच्यामध्ये फरक आहे. तसाच भाग याच्यात असतो
की त्या शब्दज्ञानामध्ये माणसाचं समाधान होत नाही. याचं कारण का त्याचा मला अनुभव येत नाही. आणि हा अनुभव कसा घ्यायचा हे सांगण्यासाठी आपली सगळी मध्यवर्ती शास्त्र आहेत. आपले सगळे मध्यवर्ती ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध आणि जोडीला तुकाराम गाथा. हे सगळे त्या ईश्वर तत्वाच्या अनुभूती घेण्यासाठी सांगितलेले ग्रंथ आहेत खरं तर. आणि त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते याच्यामधनं. तसंही आजकाल आपल्याला वेळ अतिशय कमी असतो, मर्यादित असतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग त्या मर्यादित वेळामध्ये मला त्या वेळाचा जास्तीत जास्त उपयोग माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, माझ्या स्वतःच्या विकासासाठी म्हणजे अंतरंग विकासासाठी. बाह्य विकास आपण कसे दिसतो आणि आपलं शरीरयष्टी याचा विकास हे सगळं करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण माझ्या मनाचा विकास होणं म्हणजे काय तर त्यातले सद्गुण वाढीस लागणं. मी आणखीन शांत होणं, आणखीन निरपेक्ष होणं, ज्याच्याने मी शांत होईन आणि माझा मुळातला जो स्वाभाविक आनंद आहे, तो आनंद मला कसा बरं अनुभवता येईल? यासाठीचं जे शास्त्र आहेत, त्यानुसार प्रत्यक्ष कृती केल्यास बाकी सगळे सद्गुण आपोआप अंतःकरणामध्ये येतात. कारण बाकी इतर वेळेला सगळ्या या ग्रंथांमधल्या विविध धारणांवरती किंवा विविध उपदेशांवरती नुसता विश्वास ठेवून नुसता त्यांचा आदर करून उपयोग नाही. तर त्यामध्ये म्हणजे आदर तर पाहिजेच, विश्वास तर पाहिजेच आणि तो आहेच आहे आपल्या मनात, त्यात काही शंका नाही. परंतु त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं आपण स्वतः चालणं हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. नाहीतर मग केवळ शाब्दिक बडबड होते आणि मग ती कशी होते तर बहुशास्त्र धुंडाळीता वाढ आहे. वाढ म्हणजे खूप. बहुशास्त्र धुंडाळीता वाढ आहे. जया निश्चयो एक तोही नस आहे. एका साधनेचा निश्चय की मी हे करणार म्हणजे करणार. मी ही गोष्ट प्राप्त करून घेणार. असा एक उद्देश आयुष्याला स्वतःपुरता असेल तर माझ्या बुद्धीला देखील एक आव्हान मिळतं की म्हणून आता मी खूप सुंदर एक वाक्य ऐकलं की इमोशनल कोशंट आणि इमोशनल इंटेलिजन्स आणि या सगळ्याविषयी आपल्याला शिकवलं जातं. पण पॅशन कोशंट किंवा पॅशन इंटेलिजन्स हा शिकवला जात नाही. की जो फार महत्वाचा आहे आपल्या स्वतःच्या विकासासाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि एकूण आपल्या आयुष्याला एक दिशा देण्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे ईश्वर प्राप्ती ही गोष्ट आपल्या संतांनी आपल्या हातात त्याचा मार्ग खरं तर मार्ग दिलेला आहे. पण ते प्रत्यक्षात चालणं त्या मार्गावर नाही आपल्याला करायचं. पण तो मार्ग हातात आहे माझ्या म्हणजे स्वामी स्वरूपानंद असं म्हणायचे की माझ्या हातात किल्ली आहे. आता मी ते कपाट उघडेन. एखादं समजा अ, खूप रत्नांनी, खूप धनाने, खूप पैशाने भरलेलं असं कपाट असेल आणि किल्ली आहे माझ्याकडे. तर माझ्याकडे ती किल्ली आहे आणि मी ते कपाट उघडेन. माझ्याकडे ती किल्ली आहे आणि मी ते कपाट उघडेन. असं फक्त म्हणत राहिला तर त्याला धन लाभ होईल का? तर नाही होणार. स्वतः ती किल्ली लावून ते कपाट उघडलं पाहिजे, तर ते धन त्याच्या हातात त्याला मिळेल. तसंच आहे. की ती वापरणं आवश्यक आहे.
स्वामी स्वरूपानंदांच्याकडेच एकदा एक जण आले होते आणि ते म्हणाले की स्वामीजी तुमच्या आजूबाजूला इतकं सात्विक वातावरण असतं की तुमच्या सानिध्यात कोणीही सहज मुक्त होऊन जाईल. तर त्याच्यावरती ते म्हणाले की माझ्या सानिध्यात पण सोहमची साधना करेल, सोहमवरती अवधान केंद्रित करेल तरच मुक्त होईल, नाहीतर नाही होणार. संतांच्या सहवासातून एक प्रेरणा मिळते. जयाचेनी ज्ञान जागे तोची साधू असं समर्थांनी म्हणलंय. ज्ञान जागतं म्हणजे काय होतं तर आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याकडे असलेलं समाधान किंवा त्यांच्याकडे असलेलं ईश्वर प्राप्तीचं थेरॉटिकल ज्ञान नव्हे तर प्रत्यक्षातलं जे ज्ञान आहे, अनुभूतीचं ज्ञान ते माझ्यात यावं अशी इच्छा निर्माण होते. तो संत जाणावा असं समर्थ म्हणतात. नाहीतर मग उरलेले सगळे कसे असतात मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. मती भांडती म्हणजे जे खूप अतिशय बुद्धिजीवी असतात, बुद्धिवादी लोक असतात, त्यांना मती असं म्हणतात. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. यक्ष प्रश्नांच्या मध्ये युधिष्ठिराने दिलेल्या एका उत्तरात त्याने हेच सांगितलंय की एका साधूचं मत हे दुसऱ्या साधूच्या मताशी एकरूप नसतं. म्हणजे काही काही ज्या थेरीज असतात तर त्या एक वेगळं काहीतरी माणसाला सांगतात आणि दुसरी जी थेरी असते ती वेगळंच काहीतरी माणसाला सांगत असते की जे कधी कधी परस्पर अतिशय विरुद्ध असू शकतं. पण त्यामध्ये सामान्य माणसाला मार्ग पत्करायचा असेल चालण्यासाठी तर त्याला त्याचा काही उपयोग होत नाही. कारण का तो कन्फ्युज होऊन जातो, माणूस गोंधळून जातो पूर्णपणाने. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती मग त्याचा परिणाम काय होतो इतका सतत भांडल्याने, की म्हणजे भांडल्याने म्हणजे वादविवाद करत बसल्याने. एका पातळीपर्यंत त्याचा उपयोग आहे, नाही असं नाही. आपल्या धारणा स्वच्छ होतात. पण खूप त्याच्यामध्ये सतत राहिल्याने त्याचा खरा उपयोग काय आहे तर ज्ञानबोधाकडे जायचं आहे, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला अनुभूती घ्यायची आहे त्याची आपल्याच अंतरंगामध्ये. ती घेण्यासाठी मला माझ्या मनाची एक वैचारिक बैठक तयार करावी लागते आणि त्यासाठी मला माझ्या काही संकल्पना स्वच्छ करून घ्यायला लागतात, स्पष्ट करून घ्यायला लागतात. माझ्या समजुतीसाठी, माझी समज बळकट व्हावी यासाठी त्या करून घ्यायला लागतात. इथपर्यंतच ते उपयोगाचं आहे. एक म्हणजे प्रक्रिया नीट समजून घेणं. दुसरं म्हणजे त्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सगळ्या संकल्पना माझ्या स्वच्छ असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ मी ताठच का बसायचं ध्यानाला? झोपून का नाही ध्यान करायचं? काय फरक पडतो झोपून ध्यान केलं तर? काय हरकत आहे असं? स्वामींनाच एकदा विचारलं होतं, काय हरकत आहे? झोपून ध्यान केलं तर काय हरकत आहे? तर स्वामी म्हणलं ते हरकत काही नाहीये झोपून ध्यान करायला. पण आपल्या शरीराचा जो एक सावधपणा असतो, अलर्टनेस ज्याला आपण म्हणतो, तो आपण ताठ बसल्यानंतर आपलं शरीर जर सावध असेल तर आपलं मनही सावध असतं. आणि ध्यानामध्ये हे सावध असणं फार आवश्यक आहे. याचं कारण लक्ष केंद्रित करायचंय. याचं कारण काहीतरी समजून घ्यायचंय. ते लक्ष केंद्रित करणं. आपण झोपून अभ्यास करतो का? जरा आडवं पडून मासिक वाचू शकतो. आडवं पडून आपण परीक्षेचा अभ्यास नाही करू शकत. याचं कारण आपलं अवधान नाही केंद्रित होणार तिथे. तीच गोष्ट ध्यानामध्ये देखील आहे. पण मग ते संत कितीतरी तास झोपून देखील ध्यानावस्थेत असतात.
तर एकतर ते असं सारखं झोपूनच ध्यान करतात प्रत्येक वेळेला असं नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते संत असतात. आपण व्हायचंय अजून. त्यामुळे त्यामुळे हा फरक आहे खूप दोन याच्यातला. तर आता अशा काही शंका असतात. पण त्या स्वच्छपणाने त्याचं निराकरण होणं हे आवश्यक आहे. हे जरी खरं असलं, तरी देखील एकदा समजल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्याचा किस पाडत बसू नये असं ते म्हणतात. ते इथं समर्थांनी म्हणलंय. त्याच्याने काय होतं, तर गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. गती म्हणजे आपल्याला अनुभूतीतून आपल्या ध्यानाचा अनुभव काय आहे आपल्याला? तर अजिबात ध्यान लागत नाही. हा ध्यानाचा अनुभव आहे. हे जरी खरं असलं, तरी हीच पद्धत आहे. म्हणजे याच पद्धतीने माणूस जात असतो पुढे. सगळेच जण जन्मापासून समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणलंय की सर्व काळ सजे तरी सर्वची होती राजे. सगळ्यांचं सतत ध्यान लागत असतं कायम. तर सगळेच राजे राजे म्हणजे योगी राजा या अर्थाने की सगळेच योगी झाले असते. सर्व काळ सजे तरी सर्वची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे असं त्यांनी म्हणलंय. आणि मुळातली आपली प्रवृत्ती जी आहे आपल्या मनाची म्हणजे ती बाहेर धावण्याची असल्यामुळे ते तसं होतं की अजिबात ध्यान लागत नाही. ध्यान संपल्याचा गजर वाजल्यावर कळतं की अरे आपण ध्यानाला बसलो होतो हे आठवतं. पण तरी देखील हा मार्ग मी करेनच याचं कारण मला म्हणजे समर्थांनीच दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणलंय की उपासनेचा मोठा आश्रय मला काही असेल तर उपासना माझी हाच मला आश्रय आहे. उपासनेचा मोठा आश्रय उपासने विण निराश्रय उदंड केले तरी हा जय प्राप्त नाही. मग मी कितीही उदंड केले म्हणजे हेच मती भांडती शास्त्र बोधे विरोधे. हे कितीही उदंड कार्य केलं, समाजात उदंड कार्य केलं, त्या लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, त्या लोकांना खूप बरं वाटेल, आपण समाजाच्या खूप उपयोगी पडू. पण या सगळ्याच्या पलीकडे मला माझं स्वतःचं असं एक स्वतंत्र समाधान केवळ माझ्या स्वतःपाशीच हे माझ्याजवळ असावं असं प्रत्येकाला नैसर्गिक रीतीने वाटत असतं. आपुला आपणच आनंद. कारण कितीही म्हणजे गोंदवलेकर महाराजांचंच एक वाक्य आहे की ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच या जगात खरे काम करू शकतो. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. आणि मग किती काय काय लोक वाचत असतात याबद्दल समर्थ म्हणतात श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे. म्हणजे श्रुती न्याय मीमांसके असे सगळं वाचतात. स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे सोये शेष मौनावला स्थिर पाहे. म्हणजे शेषनाग ज्याच्यावरती विष्णू भगवान विष्णू पहुडलेले आहेत. तो शेषनाग ज्याला कितीतरी मस्तक आहेत, हजारो डोकी आहेत. असा जो शेषनाग आहे, स्वये शेष मौनावला, की तो सुद्धा या सगळ्या ग्रंथांच्या विचारांनी, त्याच्या धारणांनी त्याला कळेना. एवढी त्याला डोकी असून सुद्धा त्याला कळेना. त्यामुळे तो स्वयशेष मौनावला, तो शांतच राहिला. त्याला काही बोलता आलं नाही. स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडोनी राहे. जाणीव सांडून राहे याचा अर्थ जाणीव म्हणजे अहंकाराची जाणीव.
मी हे केलं, मी ते केलं, मी एवढं वाचलं, मी तेवढं वाचलं, मला एवढं माहिती आहे. ही सगळी जाणीव सोडून शांत राहा. का शांत राहा? याचं कारण, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. मक्षिका याचा अर्थ माशी. जेणे मक्षिका भक्षिली म्हणजे गिळली. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. माशी गेली तोंडात समजा, अशी कल्पना आहे, म्हणजे समर्थांनी केली आहे. चुकून माशी गिळली कोणीतरी तोंडात, तर मग नंतर त्याच्या समोर जरी पक्वान्न ठेवलं, जेवण आलं, त्याला त्या जेवणाचा काही आनंद घेता येणार नाही. याचं कारण का, माशी आतमध्ये गेल्यामुळे सतत त्याला मळमळेल, उलटी येईल. तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहंभाव ज्या अंतरीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आता तू अहंकाराची माशी गिळलीस ना, आता तुला जे ज्ञान आहे, म्हणजे शब्दज्ञान नव्हे, तर ते शब्दज्ञान जी गोष्ट प्रतीत करतं, जी गोष्ट करण्याची प्रेरणा देतं, जे मिळवण्याची प्रेरणा देतं, ते अनुभूतीचं ज्ञान, त्याचं तुला समाधान होणार नाही. याचं कारण का, तू ही अहंकाराची माशी गिळलीस. आणि माशीचं वैशिष्ट्य असं असतं की तिला धरता येत नाही असं हातामध्ये. बाहेर जरी आपण असं म्हणलं माशीला मारूयात, तर माशीला मारणं फार कठीण असतं. तसंच या अहंकाराला मारणं खूप कठीण आहे. तो हाताला लागत नाही पटकन. तर म्हणजे तो कमी करता येत नाही पटकन. तो असा, गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी अशी उपमा दिली आहे की, सोवळं नसल्यानंतर देखील तपकीर चालते. तर अहंकार हा त्या तपकिरीसारखा आहे की, तो सगळीकडे चालून जातो. बाकीचे विकार एक वेळ, प्रतिकूल परिस्थिती असते ते विकार प्रगट करण्याकरता, प्रत्येक वेळेला काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, हे विकार प्रगट करण्याकरता बाकी प्रतिकूल परिस्थिती असते, किंवा ते निषिद्ध लगेच समोर येतं, लोकांच्या डोळ्यासमोर येतं, भरतं डोळ्यात. पण अहंकार ही गोष्ट अशी आहे, जसं तपकीर ही सगळीकडे चालते, सगळ्या पोशाखांमध्ये चालते, सगळ्या सगळ्या ठिकाणी चालते. तसा हा अहंकार आहे. तो पटकन दिसत नाही आणि तो सगळीकडे चालून जातो. तो मिसळून जातो सहज कशातही. असं बोलता बोलता आपल्याला जाणवतं की स्वतःविषयी फार आपल्याला ग्रेट वाटतंय हे. आपल्याला कळत असतं. पण बाहेरच्यांना ते कळेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे अहंभाव ज्या अंतरीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आणि मग यावरनं वादविवाद जे करणारे लोक असतात, खूप जास्त ते अहंकारी असतात आणि अगदीच बंडल असतात वगैरे असं नाहीये. खूप हुशार लोक असतात, ज्ञानी असतात, शब्दज्ञानी असतात. परंतु आणि अनुभूतीचा अजिबातच स्पर्श नसतो असंही नसतं. अनुभूतीचा स्पर्श असतोच. किंबहुना त्यामुळेच थोडंफार त्या बाबतीत ते खात्रीशीर असतात. जे ते बोलत असतात, जे बोलत असतात त्याविषयी त्यांना खात्री असते. आपण जे बोलतो ते बरोबर आहे. याचं कारण कुठेतरी अनुभव घेतलेला असतो, पण ते अर्ध्याच हळकुंडासारखं ते असतं. पूर्ण झालेलं नसतं. वरदानंद भारतींनी एक खूप सुंदर उपमा दिली आहे, किंवा एक खूप सुंदर उदाहरण सांगितलं होतं, की 4 प्रवासी चाललेले असतात एके ठिकाणी, आणि त्यांची जी बस असते, बसने चाललेले असतात, तर ती बस एके ठिकाणी मध्ये थांबते जेवणासाठी. तर थांबल्यानंतर ते तिथल्या उपाहारगृहात जातात 4 जण, आणि त्यातला एक असतो तो काश्मीरी असतो त्या 4घांमधला. तर तो त्या उपाहारगृहातल्या माणसाला म्हणतो की, मला तोमूल द्या. म्हणजे त्याच्या त्याच्या भाषेत म्हणतो.
तो तोमूल मागतो, तोमूल. त्या उपहारगृहातल्या त्या माणसाला काही कळत नाही. तोमूल म्हणजे काय त्याला काही कळत नाही. मराठी माणूस असतो त्याच्यात एक त्या चार मित्रांमध्ये एक मराठी असतो तो म्हणतो की मला भात द्या. तर त्याला ते पण काही कळत नाही. त्या भात म्हणजे काय हे त्याला कळत नाही. एक असतो तो तमिळ असतो तो म्हणतो की मला सोरू द्या, सोरू. आणि एक पंजाबी असतो तो म्हणतो की मला चावल द्या. त्याला हे काहीच कळत नाही. तो म्हणतो माझ्याजवळ अन्नम आहे. तो कर्नाटकातला असतो. तो म्हणतो माझ्याजवळ अन्नम आहे. तर हे म्हणतात नाही अन्नम वगैरे आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला आम्ही जे सांगितलंय ते द्या. तर तो जो त्या बस स्थानकाचा जो प्रमुख असतो तो हुशार असतो. तो त्यांना शांत करतो चौघांना आणि म्हणतो की तुम्ही आपापल्या जागी जाऊन बसा. आणि ह्या स्वयंपाक्याला म्हणतो की त्या चौघांच्याही समोर अन्न मांडून ठेव. त्यांना तेच पाहिजे. म्हणजे ते 4 जण काश्मीरी माणूस ज्याला तोमूल म्हणतो, मराठी माणूस ज्याला भात म्हणतो, तमिळ माणूस ज्याला सोरू म्हणतो आणि पंजाबी माणूस ज्याला चावल म्हणतो, ते सगळं एकच आहे ते म्हणजे अन्नम. तसंच या सगळ्या ग्रंथांमध्ये शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे म्हणलंय की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, अर्ध्या श्लोकात मी सांगतो. यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, कोटी कोटी ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे अनुभूतीच्या दृष्टीने. तर कशी घ्यायची अनुभूती त्याची? जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही त्याची. त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तशी एकूण जर का ते आपण असं म्हणलं की किती दिवसात आम्हाला ब्रह्म मिळेल वगैरे, तर ती विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे आणि त्याचा काळ असा काही निश्चित नाही. आमचं त्या प्रक्रियेविषयीचं प्रेम, उत्साह आणि ती प्रक्रिया करण्यामधला प्रामाणिकपणा यावरती ते थेट अवलंबून आहे की ते कधी मिळेल किंवा ते कधी प्राप्त होईल. पण तरी देखील ध्यानाला बसताना ही धारणा धरणं आवश्यक आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे की आपल्याला जे प्राप्त करायचंय ते खरं तर आपल्याच आतमधलं आपलं मूळ स्वरूप ते कायमच विद्यमान आहे आपल्यामध्ये. त्यावरती अवधान केंद्रित करणं म्हणजेच परमात्म्यावर आणि परमात्म्यावर म्हणजेच माझ्या स्ववर अवधान केंद्रित करणं. मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं. श्वास घेताना सो, सोडताना हम असा मंत्र चालवणं. मंत्रासोबत हळूहळू मन हे शांत होत जातं. वृत्ती हळूहळू शांत होत जातात. त्यावेळेला केवळ स्वचा वेध घेणं ही आपली मध्यवर्ती ध्यानाची प्रक्रिया. मी आहे असं जे आपल्याला मूळ स्फुरण आहे ते स्फुरण ते जाणवणं आपल्या अंतःकरणाला आणि त्या आतमधूनच आपल्या अंतःकरणात ते जाणवत राहणं. त्याचा अनुभव अगदी निमिषभर आला, क्षणभर आला तरी देखील तीच महत्वाची गोष्ट आहे. वृत्तीशून्य अशा अवस्थेमध्ये केवळ अस्तित्वाची जाणीव अनुभवणं अगदी थोडा वेळ झालं तरी देखील तेच आपलं ध्येय आहे. आणि ह्या वृत्ती शांत करत जाऊन अचानक ते अस्तित्वाची जाणीव अचानक अशी बाहेरून माझ्या आतमध्ये येऊन मला अनुभवायला येईल असं न धरता मला जे माझं अस्तित्व जाणवतं त्यावर मी थेट स्पष्ट स्वच्छपणाने अवधानच केंद्रित करणं. त्याच्याविषयी विचार न करता की आता असं होईल, हे असं होईल, असं कुठलीही कल्पना, विचार
त्यासंबंधी करत न बसता थेट मला जे माझं असणं, मी आहे, असं म्हटल्यानंतर जे जाणवतं, त्या जाणीवेवरच थेट अवधान केंद्रित करणं. त्यानुसार आपण आता थोडा वेळ त्याचा सराव करूया. 10 मिनिटं शांत बसूया. हरिओम.